सरदार जानराव वाबळे यांच्यासारख्या नररत्नांचा जन्म झाला त्या म्हातार पिंपरीच्या या पुण्यभूमीस मी पहिल्यांदा मानाचा मुजरा करतो। मित्र हो, पानिपत शौर्य दिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले माझे तरुण मित्र देवदत्त नागे, देवदत्तजी, माझं भाग्य असं आहे की ज्याला भारताचा अभिनय सम्राट असं म्हणतात त्या दिलीप कुमारांचा आणि माझा 3.5 वर्ष एकत्रित सहवास मला घडलेला होता। आणि भारतातले अनेक मी अभिनेते बघितलेले आहेत, पण अभिनेते जे असतात ते वरचढ असतात। तुमच्या एवढा नम्र अभिनेता मी पहिल्यांदाच बघतोय, त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो, कौतुक करतो। या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय भगवंतरावजी मोरे, त्याचप्रमाणे मधुकररावजी झेंडे साहेब, किशोरराजे निंबाळकर, हेमंत धुमाळ सर, या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक विक्रम तथा विखी वाबळे। मित्र हो, गेल्या वर्षी या गावामध्ये मी आलो होतो, त्यावेळेला माझ्या अंगामध्ये 102 किंवा 103 ताप होता आणि मला माझे विचार तुमच्यासमोर व्यक्त करता आले नाहीत, पण पुढल्या वर्षी मी नक्की येईन असा मी तुम्हाला शब्द दिलेला होता। आणि काय कुणास ठाऊक, या म्हातार पिंपरी गावाला, या भूमीला माझे पाय लागले आणि या भूमीनं मला एवढं पुण्यपद दिलं की चालू वर्षी मी 99व्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालो। मला त्याचं अध्यक्ष झाल्याचं कौतुक नाही, पण 99 वर्षामध्ये एका शेतकरी धाडशी स्त्रीचा, मराठा स्त्रीचा, एका निरक्षर स्त्रीचा पुत्र साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो, हे पहिल्यांदा सिद्ध झालं। आणि एका झेडपीमध्ये शिकलेला शाळेचा विद्यार्थी सुद्धा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो, या निमित्तानं मी तुमच्या समोर प्रगट झालो। चालू वर्ष खूप त्या दृष्टीनं चांगलं गेलं। आसमान भरारी नावाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीवरची कादंबरी जी सध्या चर्चेत आहे ती सुद्धा चालू वर्षी लिहून झाली आणि त्यानिमित्तानं लगेच आता साहित्य संमेलन संपल्यानंतर या पुण्यभूमीला भेट द्यायचा मला योग आला। मित्र, मला असं वाटतं की जगामध्ये महाराष्ट्र देशासारखं सुंदर काही नाही आहे, संपन्न काही नाही। ज्या कळवळ्यानं इथं लहान मुलं गात होती, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, हे त्यांच्या ओठावरचे शब्द ऐकताना माझ्या अंगावर काटा उभा राहत होता। आणि मग या निमित्तानं काही प्रश्न उभे राहतात की गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, पण सध्या आपल्या मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी माणसावर जी चारी तर्फा आक्रमण होत आहेत, त्यावरून टिकेल का हा महाराष्ट्र माझा, सांगा महाराष्ट्र माझा, असं म्हणायची वेळ आलेली आहे। खूप अडचणी आहेत। या निमित्तानं मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून एवढं सांगेन की तुम्ही मराठी भाषा टिकवा। ज्या वेळेला मूल लहान असतं त्यावेळेला डॉक्टर सांगतात की दवाखान्यातल्या औषधावर हे मूल वाढणार नाही, तर बाळाच्या आईच्या अंगावरच्या दुधावर हे लेकरू मोठं होईल। त्याचप्रमाणे कुठलाही मुलगा सुसंस्कृत व्हायचा असेल, भाषा पंडित व्हायचा असेल, तर तो आईच्या शब्दावरच मोठा होतो, हे तुम्ही विसरू नका। एकदा तुम्ही घोडा चालवायला एखाद्या तरुणाला शिकवलं, रपेट मारायला शिकवलं की मग कुठलाही घोडा येऊ दे, मग पांचाळी घोडा येऊ दे, आरबी येऊ दे, तुर्की येऊ दे, कसलाही घोडा असला तरी ते पोरगं टणकन उडी मारून बसतं, कारण त्याला घोडेस्वारी चांगली माहिती असते। आणि त्याप्रमाणे व्याकरण असो किंवा गणित असो, कुठलेही शब्द किंवा कुठल्याही संकल्पना जर मनात रुजवायच्या असल्या तर मराठी भाषेला पर्याय नाही। आणि त्यामुळं मुलं जास्तीत जास्त आपण मराठी भाषेमध्ये शिकवावीत असं माझं
तुम्हाला आव्हानं आहेत. गेल्या महिन्यामध्येच मी रिवा नावाचं संस्थान आहे मध्य प्रदेशामध्ये, तिथं भारताचे माजी राष्ट्रपती कोविंद होते. त्या रामनाथ कोविंदजींच्या समोर सांगितलं की जिल्हा परिषदेमध्ये शिकणारी मुलं, शाळेमध्ये शिकणारी मुलं आणि इंग्रजी शाळेमध्ये शिकणारी मुलं याच्यामध्ये फरक काय असतो. तर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारी मुलं ही रानातल्या पोपटासारखी असतात. वादळ येऊ दे, चक्रीवादळ येऊ दे, थंड वारा, ऊन, काही येऊ दे, त्या सगळ्या वादळाशी सामना देण्याची ताकद ही रानातल्या गरुडांच्या मध्ये असते. रानातले गरुड म्हणजे ही जिल्हा परिषदेच्या शाळेतली मुलं असतात आणि पिंजऱ्यातले पोपट म्हणजे परभाषेंची, मग इंग्रजी सकट कुठलीही भाषा असू दे, घोकंपट्टी करणारी असतात. आणि या दृष्टिकोनातून आपण विचार करायला हवा. मराठी भाषेचे शासन नव्हे, तुम्ही आम्ही सर्वजण मारेकरी आहोत. मी साताऱ्याला जाहीरपणे सांगितलं की मराठी भाषेचं नुकसान तुम्ही आम्ही सर्वांनी केलेलं आहे, आम्ही पाप केलेलं आहे. पण आपल्या सर्व भारतीय धर्मामध्ये पापाला प्रायश्चित्त घ्यायचं एक सोय असते. आणि त्यानुसार मी सांगेन की मुलं जरी आम्ही इंग्रजी शाळेमध्ये टाकली तरी आता नातवंडांना तरी ज्ञानोबा तुकोबाचा रस्ता दाखवूया आणि नवा काहीतरी निर्धार करूया असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. कारण एक लक्षात घ्या की जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारं लेकरू ही तुमची श्रावण बाळासारखी काळजी घेईल. झडपीमध्ये शिकणारं पोरग कधी तुम्हाला एल्डर हाऊस म्हणजे वृद्ध लोकांच्या त्या वृद्धाश्रमाचा उंबरठा दाखवणार नाही. स्वतः मरेल पण आई बापाला जपेल. हा फरक त्याच्यामध्ये आहे. आणि ज्ञानोबा तुकोबाची ही भाषा टिकली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे, पण मुंबईमध्ये ज्या वेळेला आम्हाला 1960 मध्ये महाराष्ट्राला मुंबई मिळाली, मराठी राज्य मिळालं, त्यावेळेला आमची संख्या 50% होती आणि आज ती 32%च्या खाली आलेली आहे. म्हणजे काही दिवसांना मुंबईमध्ये मराठी माणूस पाहायला मिळेल की नाही अशी अवस्था आहे. ज्या आता शाहीर अमर शेख यांचा उल्लेख केला त्यांना मी 5व्या इयत्तेमध्ये पाहिलेलं होतं. आणि गरजा महाराष्ट्र माझा असा डब घेऊन ज्या वेळेला तो शाहीर मंचावर उभा होता त्यावेळेला कडाडता वादळी वारा, आभाळातून ढग उठावेत, अशा पद्धतीचा त्याचा तो आविर्भाव मी विसरू शकलेलो नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची ही पुण्यभूमी आहे. अनेक जण आम्हाला विचारतात, मी नेहमी सांगतो की नव्या पिढीतली, जुन्या पिढीतली माणसं आमच्याकडे चौकशी करतात की इतिहासाचे तुम्ही विद्यार्थी म्हणून तुम्ही आम्हाला सांगा की जीवनामध्ये कुठल्या धामाला जावं. 4ही धामापैकी काशीला जावं, रामेश्वराला जावं, कुठं जावं. कोकणातल्या एका कवीनं उत्तर दिलेलं आहे, अरे मथुरा वृंदावन काशी रामेश्वर कोणाला, मथुरा वृंदावन काशी रामेश्वर कोणाला, ज्या अभाग्याने रायगड न देखिला त्याला. म्हणजे तुम्ही काशी रामेश्वर नाही पाहिलं तरी चालेल, पण तुमचा माता शिवप्रभूंच्या त्या रायगडच्या पायरीवर टेकला पाहिजे, तर तुमच्या अंगामध्ये खरी ताकद येईल. आणि या ठिकाणी काही दुर्गप्रेमी मुलं, त्यांचा सत्कार झाला. विकी वाबळे ज्या पद्धतीनं काम करतायत, आपल्या पूर्वजांचा वाडा पुन्हा बांधवण्याचं कार्यक्रम त्याने हाती घेतलेला आहे. मला असेच मित्र भेटले की आमचा वाडा मोठा आहे, जुन्या पद्धतीची दगडं आहेत, पाषाण चांगला आहे, मोठे गिरायक एखादा हॉटेलवाले मिळते का आणि येऊन हे वाडा उचलून नेते का बघा, असे सांगणारे लोक आम्हाला भेटले. पण पूर्वजांची परंपरा आपल्या अंगामध्ये भिनवून ती नव्या पिढीसाठी विक्रम वाबळे सादर करतायत. मला त्यांचं खूप कौतुक वाटतं. अशी माणसं पाहिजेत जी आपल्या भाषेवर, आपल्या संस्कृतीवर प्रेम करतात, आपल्या बापजाद्यांचा इतिहास काय आहे हे नव्या पिढीला सांगतात. अशी माणसं हवी आहेत. आणि हा सगळा जो मुलूक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या, नेताजी पालकरांच्या या सगळ्या घोड्यांच्या टापानी हा पावन झालेला मुलूक आहे.
आणि आज या ठिकाणी आमच्या महिला भगिनींची सुद्धा प्रचंड गर्दी आहे, मोठी गर्दी आहे. ते बघून मला खूप आनंद वाटतो. कारण ही भूमी घडवलेली आहे फक्त कर्त्या मर्दानी नव्हे, धाडसी स्त्रियांनी सुद्धा. 3-4 वर्षापूर्वी, काय 5-7 वर्षापूर्वी दंगल नावाचा सिनेमा आला आणि त्या दंगल सिनेमामध्ये मुलं कुस्ती खेळतात आणि त्या कुस्तीगिरांचा पराभव मुली करतात असं दाखवलं. ट्रायलला मला बोलवलं होतं आमिर खानने. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, मी काही वाजवल्या नाही. लोकांना वाटलं की हा असंस्कृत आहे. मग मी त्यांना सांगितलं की मला माझ्या भूमीचा जो इतिहास माहिती आहे तो तुम्हाला माहिती नाही, म्हणून मला टाळी वाजवायचं धाडस झालं नाही. कारण 100 वर्षापूर्वी कोल्हापूरपासून खडकलाट नावाचं ठिकाण आहे 45 किलोमीटरवर. तिथं गुलाब शिंदे नावाचा शेतकरी राहत होता आणि त्या गुलाब शिंदे नावाचा जो शेतकरी, त्याची मुलगी तारा नावाची होती, तारा शिंदे. आणि ती तारा शिंदे 100 वर्षापूर्वी वाघाबरोबर कुस्ती खेळायची आणि वाघाला घाम फोडायची. हे ज्या वेळेला कोल्हापूरच्या शाहू महाराजांना समजलं तेव्हा त्यांनी तिला दसरा चौकात आणली. महाराजांच्या समोर त्यांनी त्या मुलीनं वाघाला सळोकी पळो करून सोडलं आणि महाराजांनी तिला 2 प्रचंड असे मलबारी हत्ती भेट दिले, 40 घोडी दिली. तिने स्वतःची सर्कस काढली आणि ग्रेट तारा सर्कस म्हणून त्या काळामध्ये जर्मनी आणि जपानपर्यंत ती सर्कस पोचलेली होती. हा या भूमीचा इतिहास आहे. म्हणजे मुलं नव्हे, मुलीसुद्धा किती धाडशी होत्या. आता काल परवा आमच्या शावडी तालुक्यातल्या अपेक्षा पाटील नावाची एक मुलगी आहे, मुलांचा पराभव तिनं केला आणि आता हिंद केसरीसाठी तिची निवड झालेली आहे. आणि सर्कशीची आठवण निघाली म्हणून मला मुद्दाम सांगायचं आहे झेंडे साहेब की या ठिकाणी भगवंतरावजी मोरे आहेत. पूर्वी परशुराम सर्कस निघाली, लोकमान्य टिळकांनी त्यांचं कौतुक केलं. देवल सर्कस निघाली, अनेक सर्कसी निघाल्या, पण या भूमीमध्ये भारतातली पहिली सर्कस ही मोरे सर्कस होती आणि ते भगवंतरावांच्या घराण्यामध्ये ती सर्कस तयार झालेली होती. शिर्डीजवळ जे पानाचं वडगाव म्हणून गाव आहे त्या गावची ही मोरे मंडळी आणि त्या सर्कशीच्या काळात त्यांनी बांधलेले वाडे सुद्धा आज या ठिकाणी आहेत. म्हणजे ही पराक्रमाची भूमी आहे आणि अशा पराक्रमाच्या भूमीमध्ये इथे येताना मला खूप आनंद वाटला, मला अभिमान वाटला. ही पराक्रमाची गाथा नव्या पिढीला कळावी म्हणून आपण अहोरात्र प्रयत्न करत आहोत. इथं मग अहमदनगर किंवा अहिल्यानगर म्हटलं तर चांद बिबींचं नाव सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही. अकबराला घाम फोडणारी नगरची कन्या म्हणजे चांद बिबी होती, हे आपल्याला विसरून चालणार नाही. शहाजी महाराजांच्या पराक्रमानं पावन झालेला हा मुलूक आहे. इथे भातवडी नावाचं नगर जिल्ह्यामध्येच गाव आहे, ज्या गावामध्ये शहाजी महाराज आणि मलिक अंबर या दोघांनी मिळून औरंगजेबाचा आजोबा जहांगीर याच्या फौजेचा पराभव केलेला होता. पुढे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये इतिहास घडला, संभाजी महाराजांच्या काळामध्ये इतिहास घडला, पण महाराष्ट्रामध्ये मोगलांच्या फौजेचा पराभव पाहणारं पहिलं महत्त्वाचं गाव आणि अखेरचं गाव म्हणजे भातवडी आहे. आणि भातवडीला गनिमी काव्याचा जन्म झाला. शहाजी महाराजांनी पहिल्यांदा तो प्रयोग केला. अशी ही पावनभूमी आहे आणि या पावनभूमीमध्ये एका वेगळ्या कारणास्तव आज आपण 14 जानेवारीला भेटत आहोत. खरं म्हटलं तर मला आज पानिपतचं आमंत्रण होतं. तिथे खूप लोकांचा पंजाबमधला आग्रह होता की मी यावं पानिपतावर बोलावं, पण गेल्या वर्षी मला माझे विचार मांडता आले नाहीत. मी विकींना शब्द दिला होता की पुढच्या वेळेला मी नक्की येईन आणि त्यामुळं एक कर्तव्याचा भाग म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. कवी गोविंदाग्रज यांचे सुंदर शब्द आहेत. कौरव पांडव संगर तांडव द्वापारामध्ये होय आती, तसे मराठे गिलचे साचे कलित लढले पानपती. या पानिपताचा आमचा संबंध काय? जानराव वाबळे यांचं गाव म्हणून या पानिपताच्या निमित्तानं जर धांडोळा घ्यायचा झाला तर कुठे पानिपत, कुठे महाराष्ट्र, कुठे आपण?
आज सुद्धा पानिपत नावाचा गाव, पानिपत जिल्हा आहे दिल्लीपासून 80 किलोमीटरवर, म्हणजे जवळजवळ 1200-1300 किलोमीटरवर हे पानिपत, यमुनेच्या काठावर. आणि आपण कृष्णाकाठची माणसं ही एवढ्या लांब का गेलो, कशासाठी गेलो, याचा धांडोळा घेतला पाहिजे. महाराष्ट्राची व्याख्या करताना मला नेहमी एक महत्त्वाची व्याख्या सुचते, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतल्यावर ज्याची छाती तटतटून फुगत नाही आणि पानिपताचं नाव घेतल्यावर ज्याचं हृदय दुःखानं व्याकुळ होत नाही, त्याला मराठी माणूसच म्हणता येणार नाही. कारण असं की 14 जानेवारी 1761 या दिवशी जी जगातली मोठी लढाई झाली, जिचं नाव पानिपत. आणि पानिपतची लढाई कशी की सकाळी 10 वाजता युद्धाला सुरुवात झाली, खरं युद्ध संध्याकाळी 5 पर्यंत झालं. त्या 4-5 तासामध्ये दोन्ही बाजूचे मिळून 1.5 लाख माणसं ठार झाली, जवळजवळ 1.25 लाख जनावरं मृत्यू पावली. मध्ययुगामध्ये एका दिवसाच्या एका लढाईमध्ये इतकी माणसं मृत पावल्याचं, धारातीर्थी पतन पावल्याचं दुसरं उदाहरण नाही. 1945ला ज्या वेळेला जपानवर बॉम्ब पडला, हिरोशिमा आणि नागासाकी, तिथं जवळजवळ 1.25 लाख 1.5 लाख माणसं मेली. पण कशी मेली तर बॉम्ब पडल्यानंतर किरणोत्सार झाला आणि त्याचा परिणाम म्हणून 10-15 दिवसामध्ये ती 1.25 लाख 1.5 लाख माणसं मरण पावली. पण एकाच दिवसामध्ये बुधवार तारीख 14 जानेवारी 1761 या दिवशी त्या 5 तासामध्ये 1.5-1.2 लाख लोक मृत्यू पावले होते. ही पानिपतची लढाई. संगर तांडव कौरव पांडव द्वापारामध्ये हो याती, तसे मराठे गिलचे लढले, कलित लढले पानपती. लेखकाच्या जीवनामध्ये सुद्धा एखादा प्रसंग यावा लागतो. जशी अभिनेत्याला एखादी भूमिका खंडेरायासारखी मिळाली, नागोजीरावांच्या आयुष्याचं सोनं झालं, त्याचप्रमाणे लेखकाला सुद्धा एखादा विषय सापडावा लागतो, आशय सापडावा लागतो. माझी बॅकग्राऊंड लेखक होण्यासाठी काही फारशी चांगली नव्हती. आई अशिक्षित, वडील फक्त 4थी शिकलेले, पण ते संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात होते, ते स्वातंत्र्याच्या लढाईत होते, त्यामुळं मला बऱ्यापैकी माहिती होती. पण मित्र हो, माझं गाव जे नेरले ते त्याची आज सुद्धा लोकसंख्या 1700 आहे, फक्त 1700. त्यावेळेला 1200 होती. त्या गावातलं मी इयत्ता 7वीमध्ये फक्त 5 मुलं होती. पण तसं एक मागासलेलं गाव मी म्हणणार नाही, कारण आमच्या गावाच्या पाठीमागे जो डोंगर आहे साताळीचा, एका बाजूला पन्हाळगड दिसायचा आणि दुसऱ्या बाजूला विशाळगड दिसायचा. ज्या वेळेला गाई गुरं घेऊन आम्ही रानात जायचो, छाती इतकं गवत वाढलेलं असायचं आणि ते गवत वाऱ्याच्या झोतावर हलायचं, त्यावेळेला मला असं वाटायचं की बाजीप्रभू देशपांडे यांचीच घोडी विशाळगडाकडे चाललेली आहे. त्या भूमीनं मला इतिहास शिकवला आणि म्हणून मी ठरवलं की एक दिवस काहीतरी आपल्याला वेगळं लिहायला पाहिजे. पानिपत हा शब्द माझ्या जीवनात कसा आला हे मी गमतीदार आठवण आहे, ती मी अनेकदा सांगितलेली आहे. गुरुजी पानिपतावरचा धडा शिकवत होते. 3 दिवस दांडी मारली होती मी. मामाच्या गावाला गेलो होतो, त्यावेळेला त्याला आजोळ हा सुंदर शब्द होता. हिंदीमध्ये त्याला ननियाल म्हणतात. 4थ्या दिवशी आलो, गुरुजींनी हेरलं, पाटील उठा, प्रश्नाचं उत्तर द्या, सांगा पानिपतचे 3 युद्ध केव्हा केव्हा आणि केव्हा झाले. मला काही माहिती नव्हतं. पण गुरुजी म्हणायचे, मुलांना उत्तर चुकलं तरी चालेल, पण उत्तर कसं रेटून दिलं पाहिजे. आता रेटून द्यायची सोय होती म्हणून मी परत हुशारी दाखवली. गुरुजी पुन्हा एकदा प्रश्न विचारा. गुरुजीने विचारलं, सांगा पानिपतची 3 युद्ध केव्हा केव्हा आणि केव्हा झाली. मी म्हटलं एवढंच? अहो, पहिलं झाल्यावर दुसरं झालं आणि दुसरं झाल्यावर तिसरं झालं. त्या दिवशी माझ्या हातावर जी छडी वाजे छम छम, विद्या येई घमघम, ती पानिपताची माझी आठवण. मनाला वाटायचं की लेखक व्हावं. 10वीला असताना एक कथा लिहिली, तिला महाराष्ट्र पातळीवर पुरस्कार मिळाला. FYला असताना आंबी नावाची स्त्रियांच्या जीवनावर कादंबरी लिहिली,
ती नवलेखक अनुदान योजनेमध्ये मी FYला असतानाच 17व्या वर्षी FY SYला असताना ती प्रकाशित झाली. नंतर नवा लेखक होतो, अनेक ठिकाणी जायचो, पत्रिकेत नाव असायचं, कार्यक्रमाला वेळ व्हायचा, मग कटाप आम्हाला न बोलता न भाषण देता कविता न म्हणता परत यावं लागायचं. माझे वडील जवळजवळ 6.25 फूट उंच होते, एकदम ऐतिहासिक दिसायचे. गावातले लोक त्यांना शेलार मामाच म्हणायचे. आणि त्यांना कळलं की एक दिवस मी असा नाराज होऊन आलेलो आहे. ते मला म्हणाले, चिरंजीव तुम्ही मार खाऊन आलेला आहात, हे तुमच्या चेहऱ्यावरून दिसतंय मला. तुम्हाला मोठं लेखक व्हायचं आहे, पट्टीचा शिकारी व्हायचं आहे असं मला जाणवतं. पण पट्टीचा शिकारी व्हायचं असेल तर तयारी तशी करा. हातामध्ये गलोर घेऊन, लगोरी घेऊन गावातल्या कुंपणावरच्या चिमण्या आणि कावळं टिपायचा धंदा सोडून द्या. हिम्मत असेल तर एखाद्या वाघाच्या पाटामध्ये घुसा आणि वाघ मारायचा प्रयत्न करा. वाघाशी कुस्ती धरा. ती कुस्ती धरताना तुमच्या अंगावर नख्या उठतील, रक्त सांडेल, कदाचित मृत्यू पण पावाल, पण मेला तरी बेहतर. लोक म्हणतील अरे हा वाघ मारताना मरण पावला. आणि जिंकला तर तुमचा. तर असं काहीतरी लिहा. आणि मित्रांनो, त्याच वेळेला द न्यू हिस्ट्री ऑफ मराठाज नावाचा इंग्रजी ग्रंथ माझ्या वाचनात आला आणि पानिपतचं ते प्रकरण 60-70 पानाचं वाचलं मी. त्यावेळेला उभा महाराष्ट्र माझ्यासमोर दिसू लागला. त्यावेळेला माझं वय होतं 22 वर्ष. 22व्या वर्षी मी पानिपतचा अभ्यास करायला सुरुवात केली. पुन्हा कुठल्याही कार्यक्रमाला 6-7 वर्ष गेलो नाही. फक्त पानिपत, पानिपत आणि पानिपत. पानिपत हे तेव्हा तालुक्याचं ठिकाण होतं. मी ज्या वेळेला तिथे गेलो, तालुक्याचं ठिकाण होतं. भाऊसाहेबांची किंवा पानिपतचं जे स्मारक आहे ते उसाच्या शेतात होतं. तिकडं कोणी जात नव्हतं. मी पानिपत विषयावर लिहितोय असं ज्या वेळेला बाहेर बातमी फुटली. मंत्रालयामध्ये एकदा बाळ कोल्हटकर नावाचे जुने नाटककार भेटले आणि ते म्हणाले, अरे बेटा किती अभद्र विषयावर तू लिहितो आहेस. म्हणजे लोक म्हणायचे अरे पानिपत गेले ना, मेले ना, आपलं कपाळ फोडून आले ना, काय आहे त्याच्यामध्ये, काय लिहायचं, कशासाठी लिहायचं. पण मित्र हो, ज्या वेळेला मी पानिपत पूर्णत्वानं सुरुवातीला अभ्यास करू लागलो तेव्हा काही दिवसाच्या आत माझ्या लक्षात आलं की पानिपतच्या या धुरा आणि धगीच्या आड एक असा रसरसता पराक्रम आहे. असे पेटते निखारे आहेत आणि हे निखारे मराठी माणसासमोर मांडणं हे माझं काम आहे. हे माझं लक्षात आलं आणि मग मी अहोरात्र अभ्यास करायला लागलो. जेव्हा मी पानिपतावर गेलो त्यावेळेला ते काला आमजवळचं ठिकाण शोधायला मला 2 दिवस लागले. कुणालाही काही माहिती नव्हतं, कोणाला काही सोयर सुतक नव्हतं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं. आणि मित्रहो, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं मी अभिमानानं सांगतो की पानिपत कादंबरी 1988 साली आली. 1990 साली भारताचे माजी पंतप्रधान नरसिंह राव, त्यावेळेला पंतप्रधान नव्हते, ते भारतीय ज्ञानपीठचे अध्यक्ष होते. मराठी त्यांचं उत्तम होतं. त्यांनी 1-2 मराठी कादंबऱ्यासुद्धा तेलुगूमध्ये भाषांतरित केलेल्या आहेत. त्या विद्वान नरसिंहरावनी कादंबरी वाचली आणि भारतीय ज्ञानपीठाला सांगितलं की तुम्ही ताबडतोब ह्याचं तुम्ही हिंदीमध्ये भाषांतर करा. बाकी सगळे प्रोजेक्ट बाजूला ठेवले. लोकांना, विद्वानांना आश्चर्य वाटलं की नरसिंहरावांना एवढं काय वाटतंय. त्यावेळेला नरसिंहरावांनी सांगितलं की या तरुणानं जे लिहिलेलं आहे पानिपत, ही कादंबरी हिंदी पट्ट्यामध्ये येऊ द्या. एक दिवस इथल्या लोकांच्या लक्षात येईल की पानिपत हे पानिपत नव्हतं तर पुण्यपत होतं, हे कळल्याशिवाय राहणार नाही. आणि मग 1991ला ती हिंदीमध्ये कादंबरी आली आणि संपूर्ण भारतामध्ये पसरली. ज्या ठिकाणी 4-2 माणसंसुद्धा 14 जानेवारीला त्या पानिपताकडे फिरकायची नाहीत, तिथं आता दरवर्षी 1,00,000 ते 1.5 लाख लोक गोळा होतात आणि पानिपताच्या हुतात्म्यांना नमस्कार करतात, अभिवादन करतात. हा एका कलाकृतीचा विजय आहे आणि त्याला निमित्त व्हायचं माझ्या नशिबात होतं. ती संधी मला मिळाली, त्याबद्दल मी परमेश्वराचा नेहमी आभारी आहे. पण असं काय घडलेलं होतं की पानिपताचा आणि आपला संबंध काय. अटकेवर रोविले झेंडे आपण म्हणतो, अटक कुठे आहे.
तर आजचा पाकिस्तान आणि आजचा अफगाणिस्तान याच्यामध्ये वाहणारी जी नदी आहे तिला अटक नदी म्हणतात. म्हणजे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या मधली, आणि तिथे अटक नावाचा किल्ला आहे. त्या अटकेच्या किल्ल्यावर शिंदे होळकरांनी, राघोबादादांनी 1758च्या दरम्यान जे झेंडा फडकवला त्याला अटकेवर झेंडा लावला असं म्हणतात. आणि त्याच दरम्यान 1752ला दिल्लीच्या बादशहानं मराठ्यांशी जो करार केलेला होता त्याला अहमदनामा असं म्हणतात. आणि त्या अहमदनाम्यानुसार बादशाच्या दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी ही मराठ्यांच्यावर होती. म्हणून काव्यात आम्ही म्हणतो, दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. पुढे ज्या वेळेला महादजी शिंदे मोठे झाले, महादजी शिंदे हे दिल्लीचे पाटील झालेले. पहिले तुमचं श्रीगोंदा गाव आहे, त्या श्रीगोंद्याचं नाव पूर्वीचं चांबारगोंदा होतं आणि हे वतन यांचं होतं, शिंद्यांचं. त्यांना अभिमान असायचा की मी ग्वाल्हेरचा नव्हे तर मी चांबारगोंद्यांचा पाटील आहे, असं माझी बाबाला मोठा अभिमान वाटायचा. तर या शिंदे होळकर आणि अंताजी माणकेश्वर नावाचा आपला सेनापती दिल्लीमध्ये होता आणि 1752 पासून दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी आमच्यावर होती, म्हणून मराठी तिथे गेले. त्याच दरम्यान अफगाणिस्तानामध्ये अहमद शाह अब्दाली नावाचा एक कडवा लढवय्या राजसत्तेवर आलेला होता. अत्यंत धाडसी आणि पराक्रमी होता आणि याचा पराभव करण्यासाठी पेशव्यांनी अनेकदा प्रयत्न केले. राघोबादादा पेशवे हे गेले होते दिल्ली भागामध्ये 2-3 वेळा, परंतु ते काही अब्दालीचा पराभव करू शकले नाही. आणि त्याच दरम्यान आपल्याला सांगावं लागेल की 10 जानेवारी 1760 या दिवशी यमुनेच्या काठावर समोरून नजीब खान आणि कुतुबशाह आले आणि यमुनेच्या काठाचं रक्षण बुराडी घाटावर मर्द दत्ताजी शिंदे करत होता. एक कल्पना करा की ज्या वेळेला पानिपतावर मराठे गेले त्या 1200-1300 किलोमीटरमध्ये कोणत्याही नदीवर ब्रिज नव्हता, पूल नव्हता. आतासारखे आपल्या गडकरी साहेबांनी निर्माण केलेले 6 पदरी रस्ते नव्हते. उंटावर बसायचं, घोड्यावर बसायचं, हत्तीवर बसायचं आणि रात्रंदिवस प्रवास करायचा. आता गेल्या महिन्यामध्ये मी कुठंतरी वाचलं की एका नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान एक सरपंच रुसला आणि त्यानं आपल्या बॉसला मुंबईच्या सांगितलं की मी मुंबईमध्ये लवकर पोचावं, संध्याकाळपर्यंत वाटत असेल तर मला हेलिकॉप्टर पाठवा. आणि ते हेलिकॉप्टर पाठवलं. म्हणजे आता जमाना आलेला आहे की गावचा सरपंच सुद्धा हेलिकॉप्टर वापरतो. पण ज्या वेळेला मराठ्यांनी पराक्रम घडवला त्यावेळेला कुठल्याही नदीवर पूल नव्हता, धरण नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये आपली माणसं गेली आणि त्यांनी इतिहास घडवला. अरे दत्ताजी शिंदे, तुम्हाला सांगतो, पानिपतचा विचार करताना भौगोलिक परिस्थितीचा विचार करा. आपली भीमा नदी कितीही मोठी असली तरी यमुनेचं भरलेलं पात्र आणि गंगेचं भरलेलं पात्र हे अशा किमान 9 ते 10 भीमा एकत्रित करायला पाहिजेत, तेव्हा ती नदी होते. आणि अशा नद्या पार करत होते मराठे. आणि त्याच्यामध्ये दत्ताजी शिंदे फार हुशार होता. तो नावांचा ब्रिज बांधायचा आणि नावाच्या ब्रिजमधून तो पलीकडे जायचा. मोठा इंजिनियर, म्हणजे आजच्या भाषेत त्याला इंजिनियर म्हणता येईल, अत्यंत हुशार धाडशी असा दत्ताजी शिंदे. आणि त्या 10 जानेवारीला ज्या वेळेला समोरून कुतुबशाह अचानक आला आणि नजीब खान आला आणि त्यांना सामोरं ज्या वेळेला दत्ताजी शिंदे गेला त्यावेळेला दत्ताजी शिंदे यमुनेच्या वाळत बुराडी घाटावर अशा प्रचंड तडफेनं लढलेला होता की अंगावर 150-200 जखमा झाल्या होत्या. सर्व अंगातून रक्त वाहत होतं, परंतु तो बहादर हरला नाही. लढता लढता खाली वाळूमध्ये पडला आणि त्याच्या अंगातून सगळे रक्ताचे उमाळे वाहत होते. त्यावेळेला समोरून कुतुबशाह आला आणि त्याच्या छातीला भाला लावून म्हणाला, क्यों दत्ता पटेल लढोगे? त्यावेळेला दत्ताजी शिंदेने सांगितलं, ती भाल्याची काठी उंच करत, हा लढेंगे, क्यों नहीं लढेंगे, बार बार लढेंगे असं म्हणून रक्ताच्या गुळण्या देत त्याही परिस्थितीमध्ये तो उठून उभा राहिला होता आणि लढलेला होता. आणि त्याची मुंडी त्या दिवशी कापून नेली
कुतुबशहानं ती खरी पानिपतच्या युद्धाची पहिली सुरुवात झाली. एक नजीब खान होता ज्याला प्याद्याचा फर्जी झाला असं म्हणतात. अफगाणिस्तानातून आलेला एक सामान्य शिपाई जो घोड्यांचा खरारा करायचा, पण त्याच्या अंगामध्ये एवढी खलनायकी होती की नंतर त्यानं अहमद शाह अब्दालीला बोलावलं आणि सांगितलं की मराठ्यांची दिल्लीवरची स्वारी किंवा मराठ्यांची दिल्लीकडचं व्यवहार जर बंद करायचा झाला तर तुम्ही इथे या आणि आम्हाला वाचवा. आणि त्यासाठी कुतुबशाह या अहमद शाह अब्दालीला आमंत्रण दिलेलं होतं. हे या नजीब खानानं मराठ्यांच्या ह्या मोहिमेचा इतिहासाचा विचार करताना न होता नजीब तो का होता पानिपत असं म्हटलं जातं. मुळात युद्धाच्या काळामध्ये लोकांना ओळखणं हे महत्त्वाचं असतं. या नजीब खानाला एकदा जेवणासाठी दत्ताजी शिंदेनं आमंत्रण दिलं. दत्ताजी वाट बघत होता नजीब खानाची. नजीब खान राहुटीच्या बाहेर आला आणि 100-200 पावलावरनं अचानक घोडा त्यानं फिरवला आणि तो पळून गेला. आणि त्यानं लिहिलेलं आहे की मराठ्यांच्या डोळ्यामध्ये मला विष दिसत होतं, मला ते ठार मारणार होते. नजीब खान निघून गेला. पण आपच्यातल्याच काही सरदारांनी या नजीब खानाला धर्मपुत्र मानलं आणि आपसामध्ये ठिणगी पडली. आणि त्यामुळं दत्ताजी शिंदे मरण पावल्यानंतर पेशवाईवर दबाव आला की असा कोणीतरी एक बहादर निवडावा की जो दिल्लीकडे जाईल आणि मराठ्यांना विजय मिळवून देईल. आणि साहजिकच पेशव्यांच्या घरामध्ये राघोबा दादा होते. राघोबा दादा 2-3दा उत्तरेत जाऊन आलेले होते. पण राघोबा दादा हटून बसले. ते म्हणाले मला किमान 2 करोड रुपये द्या तर मी जाईन. याच्या आधी दिल्ली